मान्सून पावसाबद्दल एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आताच तुम्ही पाहिलेलं आहे, आजपासून मोठ्या पावसाला सुरुवात होत आहे। पुढील 3 तासामध्ये काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची मोठी माहिती समोर आली आहे। जरी वातावरण तुम्हाला पूर्णपणे शुद्ध जाणवत असेल, वातावरण या ठिकाणी जरीही तुम्हाला पावसाचं जाणवत नसेल, वातावरणामध्ये तुम्हाला कडक ऊन सध्याला पडलेलं दिसत असेल, तरी सुद्धा पुढच्या 3 तासानंतर अचानक काळे काळे ढग जाणवायला सुरुवात होतील आणि या महत्त्वाच्या 20 जिल्ह्यांमध्ये आजपासून तुफान पावसाला सुरुवात होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। यामुळेच आता शेतकरी वर्ग आनंदीमध्ये झाला आहे। मान्सून पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं शेतकरी बांधवांनो आपल्याला पाहायला मिळतंय। आजपासून राज्यात वादळी वाऱ्यासह पुन्हा एकदा तुफान म्हणजेच की पावसाचं वातावरण जाणवायला सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर गारपीट, भयानक चक्रीवादळाचा देखील धोका वर्तवण्यामध्ये आला आहे। वातावरणाकडे बघून तुम्ही शेतकरी बांधवांनो हलक्यामध्ये घेऊ नका, कारण आजची ही बातमी साधी सुद्धी नाहीये। यामध्ये निसर्गाचा अशा एक कोपांचा इशारा देण्यात आलाय की जो पाहून हवामान तज्ज्ञ देखील आता हैराण झाले आहेत। 5 मिनिटांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा एक सॅटेलाइटद्वारे फोटो काढण्यात आलाय, ज्यामध्ये जे दिसलंय ते अतिशय भयानक स्वरूपाचं या ठिकाणी आहे। आता हे चित्र म्हणजे तब्बल 1000 लांबीचा हे ढग महाराष्ट्राच्या दिशेने महाराष्ट्रातील जिल्ह्याकडे पुढे सरकू लागलाय। आता नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पाऊस बरसणार आहे, गारपीट, वादळी वारासह कोणत्या जिल्ह्यांना धोका वर्तवण्यामध्ये आलेला आहे, आता लगेच मी तुम्हाला त्या जिल्ह्यांची यादी दाखवणार आहे। तर पहा आता शेतकरी बांधवांनो, यादी पाहण्या अगोदर तुम्ही जर का YouTube चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला पाहूया सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी। पुणे, उस्मानाबाद, नंदुरबार, नांदेड, नाशिक, नागपूर, मुंबई उपनगर, लातूर, कोल्हापूर, जळगाव, जालना, हिंगोली, गडचिरोली, धुळे, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, बीड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अहमदनगर, पालघर, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, यवतमाळ, वाशिम, वर्धा। तर हे होते शेतकरी बांधवांनो जिल्हे, या जिल्ह्यांना पावसाचा धोका वर्तवण्यामध्ये आलेला आहे। आणि यापेक्षाही तुम्ही अधिकृत माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हवामान तंत्र करून किंवा इतर प्लॅटफॉर्मवरून नक्कीच पाहू शकता। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। असे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा।